सध्या आहे मी माझ्या गावी आणि निघालोय माझ्या मावशीला तिच्या गावी सोडायला. वेगळा आणि थरारक मार्ग निवडला आहे. रस्ता थोडा कच्चा आहे. जस्ट आता एक ऑटो क्रॉस झाली. कळून नाही घाटाचं काय नाव आहे. ते आहे आपलं स्वतःचं घर पाहिजे. जे की मावशीचं घर. गच्चीवरून गाव काहीच असं दिसतं. मस्त वाटतं. छान वाटतं. अजून काय? अजून काय नाही, खूप खुश आहे स्वतःच्या घरी आल्यावर. नमस्कार मंडळी, मी योगेश तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. सध्या आहे मी माझ्या गावी आणि आज दिवस थोडा खास आहे. आज मी निघालो आहे माझ्या मावशीला तिच्या गावी सोडायला. मावशीचं गाव आहे रेवतळे. आता आमच्या इथून रेवतळ्याला जायला एकूण 3 रस्ते आहेत. पहिला रस्ता आहे महाड वरून रेवतळे, दुसरा रस्ता आहे नरवण फुटील करत मुमुर्शी करत, आणि जो तिसरा रस्ता थोडा वेगळा आहे तो म्हणजे कुडूक गुजरकोण आणि दंडमार्गे जाणारा रस्ता. पण नेहमीच्या माळवाल्याच्या रस्त्याने न जाता आज आम्ही एक वेगळा आणि थरारक मार्ग निवडला आहे. या मार्गात रस्ता थोडा कच्चा आहे, पण म्हणतात ना खरी मजा तर ऑफरोडिंगमध्येच आहे. चला तर मग आता कोकणातल्या लाल मातीचा गंध घेत शहरातल्या सिमेंटच्या रस्त्यांपेक्षा या मातीच्या रस्त्यावर गाडी चालवताना जो फील येतो ना, शब्दात सांगणं कठीण आहे. या रस्त्याने येण्याचे हाच एक मोठा फायदा आहे. गर्दी नाही, ट्रॅफिक नाही, फक्त आपण आणि निसर्ग. बघा मित्रांनो, आज तो आहे रस्ता जवळ पूर्ण लाल माती आणि आजूबाजूला हिरवेगार कोणातरी नेहमी फार्म हाऊस असू शकतो. हा रस्ता जरा पहिल्या रस्त्यापेक्षा चांगला आहे. अरुंद आहे, जास्त मोठा नाही आहे, पण ह्या रस्त्यावर गाड्या चालवताना जो आनंद होतो किंवा जी मजा येते ती खूप वेगळी आहे. कारण पहिला मी जेव्हा गावी होतो तेव्हा अशाच रस्त्यावर मी गाडी शिकलो, अशा रस्त्यावर गाडी चालवली. आज मी जे भले सिटीमध्ये राहत असेल, शहरामध्ये राहत असेल, तरीसुद्धा जो ह्या रस्त्यावर गाडी चालवण्याचा फील आहे ना, तो या शहरातील रस्त्यांवर येत नाही. जस्ट आता एक ऑटो क्रॉस झाली, कारण मगापासून मी ह्या रस्त्यावर गाडी चालवतोय. ऑलमोस्ट अर्धा तास झाला, एकही गाडी आलेली दिसली नाही. आणि आता आलाय माझा सगळ्यात आवडता भाग, रेवतळ्याचा घाट. घाटाचं काय नाव आहे, पण मी आता या रस्त्याला खरं तर घाटातल्या नागमोडी वळणावर बाईक लेन करून चालवणं हा माझा जीव की प्राण. पण आज परिस्थिती अशी माझ्या मागे बसली, त्यामुळे मी आज गाडीच्या वेगावर ताबा ठेवण्याचा. जरी मला आज गाडी प्रवाशी वाटत असली किंवा ती वाकवता येत नसली, तरी या शांत घाटातल्या गारव्याचा आणि निसर्गाचा आनंद घेणं काही वेगळंच आहे. जबाबदारी आणि आवड यांचा मेळ घालत सावकाशपणे हा घाट पार करणं ही सुद्धा एक वेगळीच मजा आहे. तुम्ही सुद्धा आनंद घ्या, मी सुद्धा आनंद घेतो. जस्ट घाट सेक्शन संपलं, मुले क्रिकेट खेळत आहेत, जवळपास गावातल्या सगळं. जंगल बघा. आता आवडतं ना ते आहे आपलं स्वतःचं घर पाहिजे. हा ना, बोधवाडी आणि फायनली बोधवाडी गाईड करणार आम्ही. हा एक मोठा चढ आहे, खतरनाक वाला चढ आहे. पकडा मावशी, आपण किती खाली आलो. पहिल्यांदा नाही का, पहिल्यांदा तेव्हा रस्ता लय खराब होता आणि त्याच्यामुळे लय चढ खतरनाक वाटलेला. हा हा तर मंडळी फायनली रेवतळा प्रवास खूप छान आणि सगळंच आनंद होतो. मी इथपर्यंत
उतरा. अरे अरे बॅग होती पाहिजे ना. अरे फायनल आम्ही पोचलोय रेवतला बोधवाडी, जे की मावशीचं घर समोर दिसतंय. मग गाडी इकडे उभी केली, घर लॉक आहे. घराच्या चावी घेण्यासाठी ह्या घरी जातो आम्ही. तर मी फर्स्ट टाइम घर बसतो. तर मंडळी, आता आम्ही मावशीच्या घरी पोहोचलो आहोत. चला, मी तुम्हाला घराचे एक छोटेसे टूर देतो. हे घर पूर्ण 3 BHKच आहे, म्हणजे यात 3 बेडरूम, हॉल आणि किचन आहे. जो की हा एक पहिला बेडरूम, दुसरा बेडरूम आणि हा तिसरा बेडरूम. तुम्ही एक बेडरूम लॉक आहेत. हा आहे हॉलचा ओव्हरव्ह्यू. खूप छान वाटतं. समोर बाबासाहेब, गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आहेत, आई बाबा. आणि आता हे समोर दिसते ते किचन. किचन पण खूप प्रशस्त आहे. मुंबईला एवढे लोकांची घरं नसतात, तेवढं हे गावी किचन आहे. खूप छान आहे घर. तर आपण आता गच्चीवर जाऊया. गच्चीवरून गाव काहीसं असं दिसतं. तिथून आजूबाजूला डोंगर आणि हिरवळ किती सुंदर दिसतं. संध्याकाळी इथे बसून चहा पिण्याची मजाच काही वेगळी आहे. शेड सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि समोर बघू शकतो केळ्यांची झाडे, तसेच सवजाचे झाड आहे. औषध एक औषध सुद्धा केलेलं आहे. खूप भारी वाटतं. कसं वाटतं? मावशी खूप खुश आहे. ते तिच्या चेहऱ्यावरून समजत आहे. कारण काही वर्षापूर्वी ते एक छोटंसं घर होतं, जे आज एवढ्या मोठ्या घरामध्ये रूपांतर केलं आहे. हा आहे समोरचा भाग. हा आहे एंट्रन्स. इथे खाली दरवाजा आहे. समोर पाहू शकता, इकडून सूर्य उदय होतो. हे जे झाड दिसत आहे त्याला आमच्याकडे शेवगा म्हणून म्हटलं जातं. तर तुमच्याकडे या झाडाला काय म्हणतात हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगाल. आणि हा आहे टॅरेसचा ओव्हरव्ह्यू. ओपन टॅरेस आहे. खूप छान वाटतं. आता मी माझ्या घरी रिटर्न जात आहे. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा रायडर जोगी. चलो गाईज, बाय बाय, टेक केअर.